आणि त्या वचनचिठ्ठी किंवा हुंडी किंवा चेकचा याच्याप्रमाणे जर का तो व्यवहार पार पडला नाही, ते तर तो समोरची व्यक्ती त्याच्यामध्ये फेल झाली, तर तुम्ही या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गतमध्ये त्याच्यावर हे केस तुम्ही फाईल करू शकता. आता हे इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की जर एखाद्याने कोणाने आपल्याला काही व्यवहाराच्या निमित्ताने जर चेक दिला असेल आणि तर तो का बाउन्स झाला, तर त्याच्या बाउन्सनंतर आम्ही त्याच्या विरोधामध्ये 138 अंतर्गत सेक्शन 138 अंतर्गत केस फाईल करतो. आता या केस फाईल करण्याचा जे काही पद्धत आहे, की प्रोसेस आहे, ह्या तर टेक्निकल आहे. तर तुम्हाला चेकची जी तारीख दिली आहे, त्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आतमध्ये तुम्ही तो चेक तुमच्या बँकेत भरायचा आहे. त्यानंतर जर तो चेक बाउन्स झाला आणि त्या चेकचा अनादर झाला, तर तुम्ही त्याला त्या चेक तुम्हाला अनादर झाल्यापासून 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला नोटीसने वकिलामार्फत त्याला नोटीस पाठवून ते तुम्ही दिलेला चेक हा अनादर झाला आहे, बाउन्स झाला आहे किंवा जे काही कारण असेल ते कारण त्याच्यामध्ये नमूद करून तुम्ही त्याला ते कळवायचं आहे. आणि मग ते 1 महिन्यानंतरची त्याला 1 महिन्याच्या आत कळवल्यानंतर त्याला 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्याने पेमेंट दिलं नाही, तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये फौजदारी स्वरूपाची किंवा रिकव्हरी स्वरूपाची कार्यवाही करू, अशा स्वरूपाचं त्याला एक संधी द्यायची. तुम्ही दिलेल्या नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांनी जर तुमचं पेमेंट दिलं, तर तिथून ते 15 दिवस संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत किंवा 1 महिन्यापर्यंत तुम्ही ही केस तुमची जी आहे, ती तुम्ही नोंद करायची आहे किंवा तुम्ही त्याच्या विरोधामध्ये केस दाखल करायची. हा अशा पद्धतीचा सिंपलसा टेक्निकल स्वरूपाचा हा कायदा आहे.